Welcome Maya Zizi Study. Mathematics Standard 4 Semi English. Part 1 1.1 Geometrical Figures. Geometrical figures म्हणजेच भौमितिक आकृत्या आणि या भौमितिक आकृत्यांची ओळख आज आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी या वर्गांमध्ये सुद्धा आपण या आकृत्यांची माहिती बघितलेली आहे आणि आपल्याला त्याविषयीची माहिती आहे. आजचा आपला टॉपिक आहे, आपल्याला इथे दिलेले आहेत अँगल्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, अँगल्स म्हणजेच कोन. आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि त्यामध्ये त्यापासून जे कोन तयार होतात ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत. चला तर बघूया. वी सी अँगल्स बिटवीन द ग्राउंड अँड द स्लाईड. आता इथे स्लाईड अँड ग्राउंडमध्ये कोन होत आहे. नेक्स्ट, द लॅडर मेक्स ॲन अँगल विथ द ग्राउंड. आता इथे ही जी शिडी आहे, ही शिडीचा आणि ग्राउंडमध्ये एक कोन होत आहे, तो आपण बघितला. नेक्स्ट, वी सी अँगल्स बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रँचेस. विद्यार्थी मित्रांनो, झाडाचं खोड आणि फांद्या यामध्ये आपण कोन होताना बघत आहोत. नेक्स्ट, देअर इज ॲन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिकल पोल अँड द ग्राउंड. आता इथे इलेक्ट्रिकल पोल अँड ग्राउंडमध्ये सुद्धा आपण जो कोन होत आहे तो बघत आहोत. In our surroundings, wherever we see two lines meeting, there is an angle. जेथे जेथे आपण आपल्या परिसरामध्ये दोन लाईनी जिथे जुळतात तिथे एक कोन होतो, हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कलेक्ट सम पिक्चर्स इन व्हिच यू कॅन सी अँगल्स. मार्क दोज अँगल्स युझिंग अ पेन्सिल. विद्यार्थी मित्रांनो, जिथे जिथे तुम्ही असे पिक्चर्स कलेक्ट करायचे आहेत, गोळा करायचे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला कोन हे दिसतील आणि जिथे कोन दिसेल तिथे तुम्ही पेन्सिलने टिक मार्क करायची आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, लुक ॲट द अँगल्स दॅट कॅन बी मेड ॲट युअर एल्बो. आपण आता आपल्या हाताच्या कोपरचा सुद्धा अँगल्स करून बघायची आहेत. नेक्स्ट पेजवरील माहिती आता आपण बघूया. इथे आपल्याला राईट अँगल, अक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल या तीन अँगल्स, या तीन कोनांविषयीची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे. इथे आपल्याला एक विंडो दिसत आहे. वी सी अ राईट अँगल्स बिटवीन टू अजॉइनिंग साईड्स ऑफ अ विंडो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खिडकीच्या या दोन बाजू इथे जोडताना दिसत आहेत आणि या रेषा स्ट्रेट आहेत. हा जो अँगल इथे होत आहे हा स्ट्रेट आहेत, सरळ रेषा याच्या आहेत, म्हणून याला आपण राईट अँगल असे म्हणतो. आणि राईट अँगल हा 90 अंशाचा असतो. नेक्स्ट, टू ॲडजस्टंट साईड्स ऑफ अ बुक मेक अ राईट अँगल. आता इथे आपल्याला पुस्तकाच्या या दोन बाजू जोडताना दिसत आहेत. इथे सुद्धा स्ट्रेट रेषा आहे, म्हणून इथे पण सुद्धा राईट अँगल होत आहे. नेक्स्ट, आपल्याला इथे दोन घड्याळांची चित्र दिलेली आहे. यामध्ये इथे सुद्धा इन अ क्लॉक ॲट 3 o'clock and 9 o'clock the minute hand and the hour hand are at right angles to each other. विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 वाजत आहे, इथे सुद्धा आपल्याला राईट अँगल दिसत आहे आणि इथे 9 वाजत आहे, इथे सुद्धा आपल्याला राईट अँगल दिसत आहे. In the picture along sides there is a right angle between the two blades of the scissors. इथे आपल्याला एक सिसॉरचं
कात्रीचे चित्र दिसत आहे आणि या दोन ब्लेडमध्ये जो कोन होत आहे त्याला आपण राईट अँगल असे म्हणतो. नेक्स्ट, ॲज वी रेड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स लिटल बाय लिटल द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रो स्मॉलर दॅन अ राईट अँगल. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण हेच अंतर कमी करत गेलो तर इथे छोटा कोन तयार होतो आहे, त्याला आपण an angle which is smaller than a right angle is called an acute angle. त्या कोणाला आपण acute angle असे म्हणतो, म्हणजेच लघुकोन असे म्हणतो. नेक्स्ट, but as we increase the distance between the tip of the blades, the angle between the blades grows bigger than a right angle. आणि जर आपण या दोघं ब्लेडमधील अंतर वाढवत गेलो तर तो कोन मोठा होतो. An angle that is bigger than a right angle is called an obtuse angle. आणि जर आपण हे अंतर वाढवत गेलो आणि ते राईट अँगलपेक्षा जर तो कोन मोठा होत आहे तर त्याला आपण ऑब्ट्यूज अँगल्स म्हणजेच विशाल कोन असे म्हणतो. इथे आपल्याला आता 3 घड्याळाचे चित्र दिलेली आहे आणि त्यामध्ये जे कोन होत आहेत, अँगल्स होत आहेत, त्यांची नावं इथे आपल्याला दिलेली आहेत. फर्स्ट आहे अ राईट अँगल, जो की 90 अंशाचा असतो. नेक्स्ट आहे ॲन अक्यूट अँगल, हा अँगल 90 अंशापेक्षा कमी असतो म्हणून त्याला आपण अक्यूट अँगल लघुकोन असे म्हणतो. तिसरा ॲन ऑब्ट्यूज अँगल, हा कोन 90 अंशापेक्षा जास्त असतो, मोठा असतो म्हणून आपण याला ॲन ऑब्ट्यूज अँगल विशाल कोन असे म्हणतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट. खालील आकृत्या बघा आणि लिहा. राईट अँगल्स काटकोन, अक्यूट अँगल लघुकोन, और ऑब्ट्यूज अँगल्स विशाल कोन इन द बॉक्स बिलो इच फिगर. प्रत्येक आकृतीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये त्यांच्याविषयीचे स्पेलिंग आपल्याला लिहायचे आहे. त्यांचे स्पेलिंग आपल्याला तिथे लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट अँगल आहे, हा 90 अंशापेक्षा कमी आहे याचं अंतर, म्हणून हा अक्यूट अँगल आहे. म्हणून आपण इथे त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे ACUTE, अक्यूट अँगल. नेक्स्ट आहे, हा राईट अँगल होत आहे, हा 90 अंशाचा कोन आहे म्हणून आपण इथे लिहायचं आहे राईटचे स्पेलिंग राईट अँगल RIGHT, राईट अँगल. नेक्स्ट फिगर आहे आणि हा कोन 90 अंशापेक्षा हे अंतर जास्त आहे, माप जास्त आहे म्हणून हा ऑब्ट्यूज अँगल आहे. इथे आपण ऑब्ट्यूजचं स्पेलिंग लिहायचं आहे OBTUSE, ऑब्ट्यूज. नेक्स्ट, हा कोनसुद्धा विशाल कोन आहे, 90 अंशापेक्षा हे माप जास्त आहे म्हणून इथे सुद्धा आपण ऑब्ट्यूज लिहायचं आहे OBTUSE, ऑब्ट्यूज अँगल. नेक्स्ट फिगर आहे, हा कोनसुद्धा 90 अंशापेक्षा कमी मापाचा आहे, लघु कोन आहे म्हणून आपण इथे अक्यूट अँगल असं लिहायचं आहे. अक्यूटचं स्पेलिंग ACUTE, अक्यूट अँगल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, मेक अ राईट अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. आता या बॉक्समध्ये आपल्याला डॉट्स जोडायचे आहेत आणि राईट अँगल काढायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः कंप्लीट करायची आहे. तसेच नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे,
मेक अक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. इथे आपल्याला लघुकोन काढायचा आहे. अक्यूट अँगल. अशा प्रकारे तुम्ही हे कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे मेक ऑब्ट्यूज अँगल बाय जॉईनिंग द डॉट्स. इथे आपल्याला ऑब्ट्यूज म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त असलेलं माप घ्यायचं आहे, कोन काढायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला असं कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मेक अ राईट अँगल, अक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल ॲट युअर एल्बो. शो दीज अँगल्स टू युअर फ्रेंड्स अँड चेक देअर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हा आपला हात आणि एल्बो म्हणजे आपल्या हाताचा कोपर याचा हाताचा हालचाल करून आपण हे तिघे अँगल्स करून बघायचे आहे आणि आपल्या मित्राला दाखवायचे आहेत आणि ते बरोबर येत आहेत का, त्याची नावं आपण व्यवस्थित सांगू शकतो का, हे आपण चेक करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे चेक इज दिस ट्रू. आता हे चूक आहे की बरोबर आहेत ते आता आपण बघूया. चेक इज दिस ट्रू. फर्स्ट, the angle an electrical pole makes while with the ground is right angle. आता इलेक्ट्रिकल पोल अँड ग्राउंडमध्ये जो कोन होत आहे तो स्ट्रेट होत आहे, 90 अंशाचा होत आहे, म्हणून हे बरोबर आहे, राईट अँगल. सेकंड, द स्लाइड मेक्स वन अक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द ग्राउंड. इथे आपण अक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल होताना पाहत आहोत, हे सुद्धा बरोबर आहे. थर्ड, द लॅडर मेक्स वन अक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द वॉल. इथे आपण लॅडर आणि ग्राउंडमध्ये एकच कोन होताना बघत आहोत, त्यामुळे हे फॉल्स आहे, चुकीचे आहे. फोर्थ, द अँगल बिटवीन द थॉर्न्स ऑफ द बबूल ट्री इज ॲन ऑब्ट्यूज अँगल. इथे आपण ट्री आणि ब्रँचेसमध्ये, ट्रंकमध्ये आणि ब्रँचेसमध्ये जो कोन होताना बघत आहे तो अक्यूट आहे, म्हणून हे सुद्धा चुकीचे आहे. फिफ्थ, लिव्हिंग द थंब द अँगल्स बिटवीन एनी टू अजॉइनिंग फिंगर्स इज ॲन अक्यूट अँगल. आता अंगठ्याला सोडून जे बाकीच्या दोन बोटांमधील जो कोन होत आहे तो अक्यूट आहे आणि हे उदाहरण सुद्धा बरोबर आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. हा तुमचा होमवर्क आहे. ऑब्झर्व इन विच प्लेस इन युअर सराउंडिंग यू फाइंड अँगल्स. तुम्ही तुमच्या परिसरामध्ये अँगल्स शोधायची आहेत. तसेच मेक राईट अँगल्स, अक्यूट अँगल्स अँड ऑब्ट्यूज अँगल बाय फोल्डिंग पेपर. तुम्ही पेपराच्या साह्याने राईट अँगल, अक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल्स, काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन हे तयार करायचे आहे, बनवायचे आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट्स. प्लीज subscribe to my channel.